मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पराभव 7 डोळ्यासमोर दिसलेला असताना त्यांना लक्षात आलं की आता आपलं काही म्हणजे पराभव पूर्णपणे झालेला तर इथल्या एका अर्धापूर मुदखेड आणि कोकण तिन्ही तालुक्यात मुस्लिम समाजाचा विशेष करून त्या ठिकाणी 400-500 लोकांना त्या ठिकाणी प्रलोभन देऊन बोलवलं आणि नंतर कोंडून ठेवलं काय हे देऊन आणि जेव्हा हे सगळेजण त्या ठिकाणी सोडा म्हणून गेल्याच्या नंतर अक्षरशः तिथले लोक कुलूप तोडून त्या ठिकाणी पळून आले. तिथं सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. तिथं पक्षाचे भाजपचे अशोक चव्हाणांचे सगळे पदाधिकारी तिथं होते. त्यानंतर ते सगळेजण आम्ही लवकर आम्हाला लक्षात आलं 6च्या आत सगळेजण येथे येऊन उभं टाकले या बूथवर. तर आल्याच्या नंतर देखील इथं अधिकाऱ्यांना 54 आणि 55 2 बूथ आहेत. एक बूथ जाणून बुजून त्या राजकीय दबावापोटी एक बूथ 54 बूथ बाहेर लाईन असलेली असताना बंद केलं आणि बाहेरचं एक बूथ अजूनपर्यंत त्यांना चिठ्ठ्या दिलेल्या नाही. आम्ही वारंवार विनंती त्यांना करतोय. फक्त येऊन भाजपचे कार्यकर्ते इथे येतात, गोंधळ घालतात, निघून जातात. आमचं एवढंच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये तुम्ही मतदानापासून वंचित ठेवणं एवढं पाप अशोक चव्हाण आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही मत मागायला सगळ्याला अधिकार आहे. या ठिकाणी नरहरी मंगल कार्यालय म्हणून आमच्याकडे त्यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा आहेत. मतदान करायला आलेले 1 तास झाले या ठिकाणी चालू आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो 1.5 तासापासून त्यांना लाठीचार्ज करतायत. अजूनपर्यंत त्यांना चिठ्ठ्या गेलेल्या नाही. मतदानापासून जाणून बुजून त्यांना पळवलं जाते. अधिकारी थांबा 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 असं आम्हाला आतापर्यंत म्हणतात. आम्ही फक्त वाट बघायचं या ठिकाणी काम व्हायले. 7 वाजायला आले 1 तास झाला मतदान बंद होतं पण अजून त्यांनी पुढचं काय हे घेतलं नाही. राजकीय दबावपोटी अधिकारी सगळ्या गोष्टी करतायत. त्यांना एवढंच आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लोकशाहीचे इथं काम करायला आलेला आणि तुम्ही कोणत्या दबावपोटी हे मारू नका, अधिकार मारू नका एवढीच त्यांना विनंती. नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।